मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील हर्सुल परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अवघ्या 16 वर्षाच्या आदिवासी मुलीची 2 लाखात विक्री करून तिचा बालविवाह लावून देणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला हर्सुल पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एका आदिवासी मुलीचा अचानक संपर्क तुटल्यानं तिच्या वडिलांनी हर्सुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून तपास केला असता एका टोळीने या अल्पवयीन मुलीला मोबाईल, कपडे आणि लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याचं निष्पन्न झालं। यानंतर संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे तिचं बळजबरीनं लग्न लावून देण्यात आलं। इतकंच नाही तर विवाहानंतर मुख्य आरोपीनं पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक बाबही तपासात समोर आली आहे। या घटनेमागे दलालांचं मोठं जाळं असल्याचं उघड झालंय। या मुलीशी संबंध जुळवून देण्यासाठी दलालांना तब्बल 2 लाख रुपये दिले गेल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी तुषार पचपिंड, संदीप पचपिंड, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सीता बेंडकोळी, ठकूबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापू पटोळे, विशाल परचंडे आणि महादेव नाईकवाडे अशा 10 आरोपींना अटक केली आहे। हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आणि त्यांच्या पथकानं अत्यंत शिताफीने या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतात। DS मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, हर्सुल। नमस्कार। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सुल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सुल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। धन्यवाद। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।